नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अर्धा किलो चिकनच्या प्रमाणामध्ये मस्त झणझणीत अस्सल गावरान चवीचं चिकन रस्सा भाजी तयार करतोय. त्यासाठी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. सुरुवातीला ते मॅरिनेट करायचं म्हणून त्यामध्ये लिंबाचा रस पिळून घातला. लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची. सोबतच पाव चमचा हळद, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धने पावडर आणि थोडस लाल तिखट. आता हे सर्व चांगलं चिकनला लावून घ्यायचं. व्यवस्थित हाताने चोळून घेतलं तरी देखील चालेल. आता चिकन हे झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया, म्हणजे यात घातलेले जे मसाले आहे ना ते छान चिकनला लागतील. आता काय करायचं, वाटण तयार करायचं. त्यासाठी गॅसवर जाळी ठेवून त्यावर अगदी 2 ते 3 छोटे कांदे भाजत ठेवलेले आहे. मोठा कांदा असेल तर 1 घेतला तरी देखील चालेल. तर इथे मी छोटे छोटे कांदे वापरले. नंतर थोडस खोबरं घेतलेलं आहे. तर सुरुवातीला खोबरं हे लवकर भाजलं जातं, त्यामुळे ते बघा व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि नंतर ते काढून घेतलं. तर असं काळसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. लगेचच आता कांदाही छान भाजून घ्यायचा आहे. चूल असेल तर चुलीमध्ये भाजा, मस्त खमंग अशी चव येते. आता चूल नाही म्हणून गॅसवरच हे कांदे मी व्यवस्थित असे काळसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले. बघा याच पद्धतीने भाजून घ्या. तर आता कांदे हे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड करण्यास ठेवू. आता सारख्याच गॅसवर काय करायचं, तवा ठेवायचा. तवा गरम झाला की त्यामध्ये 2 छोटे चमचे हरभरा डाळ घातली. थोडस तेल घालून ती छान खमंग अशी भाजून घेतली. तर अशीच थोडीशी काळसर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. आता डाळ भाजून झाली ती काढून ठेवू आणि नंतर तव्यावर 1 चमचा धने, 1 चमचा जिरं थोडस खमंग भाजून झालं की नंतर 1 चमचा सफेद तीळ सुद्धा यामध्ये भाजून घ्यायची. आता हे भाजत असताना गॅस मी बारीक केलेला आहे, जेणेकरून हे जळणार नाही, करपणार नाही. तर आता हे भाजून झालं, प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आता थोडे काही खडे मसाले घातले. अगदी 1-2 प्रमाणामध्ये खडे मसाले वापरलेले आहे. तसेच तेजपान घातलं, जेणेकरून भाजी खाताना घशामध्ये जळजळणार नाही म्हणून खडे मसाले अगदी थोडेसेच वापरायचे. आता सर्व बघा प्लेट मध्ये काढून घेतलं. यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर घातली. आता सर्व साहित्य तुम्ही भाजीच्या प्रमाणामध्ये कमी अधिक करू शकता. आणि मिक्सरला बघा हे थोडस पाणी घालून ना मी बारीक असं वाटून घेतलं. एकीकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि चिकन सुद्धा मसाल्यांमध्ये छान मुरलेलं आहे. तर आता फोडणी द्यायला घेऊ. त्यासाठी गॅसवर मी तेल अगोदरच कढईत तापत ठेवलेलं होतं. तेल छान तापलं की यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा. तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर छान असं साईडने तेल सुटेपर्यंत तेलामध्ये हा मसाला भाजून घ्यायचा. तसं तर सर्व आपण भाजूनच घेतला आहे, त्यामुळे तेलामध्ये पटकन हा मसाला भाजला जातो. असं साईडने तेल सुटायला लागलं की लगेच यामध्ये काही सुके मसाले घालायचे. त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि घरचं काळं तिखट घातलं आहे. तर सर्व मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा. तसेच यामध्ये 1 चमचा मी धने पावडर घातली. धने पावडरने मस्त भाजीला खमंग अशी चव येते. तर बघा मसाले सुद्धा यामध्ये चांगले परतून घेतले. साईडने तेल सुटलं की यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. मसाल्यामध्ये ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हा मसाला परतत असतानाच मी बाजूला पाणी सुद्धा गरम करण्यास ठेवलेलं होतं, कारण यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत. आता चिकन हे मसाल्यामध्ये थोडंसं परतून झालं की लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघा साधारणपणे 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्ये चिकन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. यावर आता झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून सुद्धा याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर हा चिकन मध्ये छान उतरतो. तर बघा मस्त खमंग असा वास सुटायला लागलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्या. आता चांगलं हे परतून झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी याकरिता की गरम पाणी घातल्याने ना मसाल्यांचा फ्लेवर हा आहे तसाच राहतो. त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे छान असा फ्लेवर राहतो भाजीला. तर बघा आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलं. आता इथे रस्सा भाजी करतोय म्हणून मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि भाजी उकळल्यानंतर सुद्धा
ती आटते, त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी घालायचं. आता मध्यम आचेवर अर्धवट असं झाकण ठेवून ना भाजी छान 10 मिनिटासाठी खळखळून उकळून घ्यायची. तोपर्यंत एकीकडे मी भाकर सुद्धा बनवून घेतली. चिकन किंवा नॉनव्हेज म्हटलं की त्यासोबत भाकर छान लागते. तर एकीकडे आपली बाजरीची भाकरही झाली, चिकनही छान शिजत आलेलं आहे. तसेच कुकरमध्ये आपण राईस सुद्धा लावलेला आहे. बघा साईडने मस्त अशी तरी आलेली आहे. आणि रसा जो आपल्याला पातळ सुरुवातीला वाटत होता ना, तो थोडासा दाटसर सुद्धा झालेला आहे. आता 10 मिनिटानंतर काय करायचं, चिकन हे शिजलं की नाही ते चेक करून बघायचं. एकतर हाताने दाबून बघा किंवा सुरी त्यामध्ये परफेक्ट जाते बघा. छान चिकन सॉफ्ट असं शिजलेलं आहे. वरतून सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. बघा तर मंडळी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त झणझणीत अशी अस्सल गावरान पद्धतीची खमंग असं वाटण तयार करून चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे. चला तर ही गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत झणझणीत अशी चिकन रस्सा भाजी तयार आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.